जय महाराष्ट्र भावांनो, आपल्या यूट्यूब चॅनल टेक मराठीच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला नेहमीप्रमाणे फुल कडक झालेला आहे। या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो आपण नवीन कन्सेप्ट यूज केलेली आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण व्हिडिओचा प्रिव्ह्यू पाहून घेऊया। तर मित्रांनो, तुम्हाला पण अशा प्रकारचा व्हिडिओ एडिट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला AlightMotion ॲप्लिकेशनची गरज लागेल। जर तुमच्याकडे AlightMotion ॲप्लिकेशन नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला AlightMotionचा मोड दिलेला आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपण जे काही मटेरियल यूज केले आहे त्याला एक पासवर्ड दिलेला आहे। तो पासवर्ड मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती न दाखवता आपण माझ्या आवाजामध्ये बोलून दाखवलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक करा। मित्रांनो, तुमचा जरा वेळ न घालवता आजच्या आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण AlightMotion ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला बिटमार्क लिंक आणि स्पेसिफिक लिंक AlightMotionमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला AlightMotionमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शनवरती टॅप करायचं आहे। प्रोजेक्ट ऑप्शनवरती टॅप केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण इथे बिटमार्क लिंक आणि स्पेसिफिक लिंक इम्पोर्ट करून घेतलेली आहे। तर पुन्हा मित्रांनो तुम्हाला इथे शेक इफेक्ट दाखवतो। अशा प्रकारे मित्रांनो आपल्या इथे दोन शेक इफेक्ट यूज करायचे आहेत। पहिला जो आहे तो आपल्याला इमोजीला द्यायचा आहे आणि मित्रांनो दुसरा जो शेक इफेक्ट आहे तो आपल्याला इमेजला द्यायचा आहे। तर पुन्हा मित्रांनो आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जो आपला बिटमार्क केलेला प्रोजेक्ट आहे तो इथं ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे ज्या लाल लाईन्स दिसत आहेत त्या आपण बिटमार्क केलेल्या आहेत। पुन्हा मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्टार्टिंगला आल्यानंतर इथे एक आपल्याला इमेज ॲड करून घ्यायची आहे बॅकग्राऊंडसाठी। मित्रांनो, फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे। फोल्डर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक बॅकग्राऊंड इमेज दिलेली आहे, तिथे ॲड करून घ्यायची आहे। ॲड केल्यानंतर या इमेजला आपल्याला इथे फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे। फिल स्क्रीन केल्यानंतर ॲरोच्या ऑप्शनवर टॅप करून पहिल्या बीटपर्यंत या इमेजची साईज करून घ्यायची आहे। पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे। फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे। फोल्डर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इथं टेम्पलेट व्हिडिओ दिलेला आहे, तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर बेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये यायचं आहे, लाईटनमध्ये यायचं आहे, स्क्रीन करून घ्यायचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं स्क्रीन करून घेतल्यानंतर पुन्हा ॲरोच्या ऑप्शनवर टॅप करायचा आहे। पहिल्या बीटवरती यायचं आहे आणि जो आपण टेम्पलेट व्हिडिओ ॲड केलेला आहे याचा एक्स्ट्रा पार्ट इथं कट करून घ्यायचा आहे। मित्रांनो, अशा प्रकारे एक्स्ट्रा पार्ट कट केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं स्टार्टिंगला यायचं आहे आणि इमोजी ॲड करून घ्यायचा आहे। तर फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे। फोल्डर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इमोजी दिलेला आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये यायचं आहे, त्याची साईज लहान करायची आहे। साईज लहान करायची आहे। मित्रांनो, आपल्याला त्या इमोजीला इथं सेंटरला सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। मित्रांनो, अशा प्रकारे आपण सेंटरला सेट केल्यानंतर याची साईज आपल्या पहिल्या बीटपर्यंत करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्टार्टिंगचं जेवढं काही काम करायचं होतं तेवढं करून घेतलेलं आहे। यानंतर मित्रांनो आपल्याला इथे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। तर पुन्हा प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे। फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो इथे जी तुम्हाला स्टार्टिंगला इमेज ठेवायची आहे त्या इमेजला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता इमेज लहान दिसत आहे। तर मित्रांनो 3 डॉटमध्ये जायचं आणि फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे। फिल स्क्रीन केल्यानंतर पुन्हा ॲरोच्या ऑप्शनवर टॅप करून या इमेजचा एक्स्ट्रा पार्ट इथं कट करून घ्यायचा आहे। याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला इथं सेकंड इमेज ॲड करून दाखवतो। तर फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे। तर नेक्स्ट इमेज आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। 3 डॉटमध्ये जाऊन इथं फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे। पुन्हा मित्रांनो खाल्ल्या साईडला आपल्याला इथं सेंटरला सेट करून घ्यायचा आहे। या इमेजचा पण एक्स्ट्रा पार्ट इथं कट करून घ्यायचा आहे। याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला इथं सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। तर फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे। थर्ड इमेज आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे। या पण इमेजला आपल्याला इथं फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे मी इथं सर्व इमेजेस ॲड करून घेतो। तर मित्रांनो, सर्व इमेजेस ॲड करून भेटूया। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथं आपण सर्व इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर मित्रांनो, प्रत्येक इमेज आपण 2 बीटच्या मध्ये ॲड करून घेतलेली आहे। यानंतर मित्रांनो आपल्याला इथं पहिल्या बीटवरती यायचं आहे, म्हणजे जिथून आपण इमेजेस ॲड केलेले आहेत तिथे यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पहिल्या बीटवरती आल्यानंतर पुन्हा प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे। प्लस आयकॉनमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे। फोल्डर ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला ब्लॅक शॅडो ॲड करून घ्यायचा आहे।
अशा प्रकारे मित्रांनो आपण इथं ब्लॅक शॅडो ॲड केल्यानंतर पुन्हा या ब्लॅक शॅडोला खाल्ल्या साईडला इथं सेट करायचं आहे, त्याची साईज मोठी करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मित्रांनो इथं ब्लॅक शॅडो ॲड करून घेतल्यानंतर याची साईज आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत करून घ्यायची आहे। मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपण इथं ब्लॅक शॅडो ॲड करून घेतलेली आहे। यानंतर मित्रांनो आपल्याला इथं एक इमोजी ॲड करून घ्यायचा आहे, तर पुन्हा प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे, फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे। फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इमोजी दिलेला आहे, तिथे ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर याला खाल्ल्या साईडला इथं सेट करून घ्यायचं आहे। सेट केल्यानंतर याची साईज आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत करून घ्यायची आहे। मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओच्या एंडपर्यंत करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला या इमेजेसला शेक इफेक्ट द्यायचा आहे, तर पुन्हा बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो इथं ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्यानंतर सेकंड शेक इफेक्टवरती टॅप करायचा आहे, इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचा, पुन्हा बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जो आपला मेन प्रोजेक्ट आहे तो इथं ओपन करून घ्यायचा आहे। मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पहिल्या बीटवरती यायचं आहे। पहिल्या बीटवरती आल्यानंतर मित्रांनो आपल्या ज्या इमेजेस आहेत त्या इमेजवर टॅप करायचा आहे, इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटमध्ये जाऊन इथे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। याचप्रमाणे मित्रांनो आपल्या सर्व इमेजेसवरती हा शेक इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। मित्रांनो मी सर्व इमेजेसवरती हा शेक इफेक्ट इथं पेस्ट करून घेतो। जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व इमेजेसवरती शेक इफेक्ट पेस्ट करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला पहिला जो आपण इथं इमोजी ॲड केलेला आहे त्या इमोजीला शेक इफेक्ट द्यायचा आहे, तर पुन्हा बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे। पासवर्ड टॅप करून इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे, पुन्हा बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जो आपला मेन प्रोजेक्ट म्हणजे बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो इथं ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्यानंतर इमोजीच्या लेअरवर टॅप करायचा आहे, इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटमध्ये जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पहिल्या इमोजीवरती शेक इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे। यानंतर मित्रांनो आपल्याला इथं लोगो ॲड करून घ्यायचा आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं, तर स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे, फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे। फोल्डर ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो आपला जो लोगो आहे तो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण लोगो सिलेक्ट करून घेतल्यानंतर लोगोची साईज लहान करायची आहे आणि मित्रांनो आपल्याला खाल्ल्या साईडला इथं सेट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं सेट करून घेतल्यानंतर पुन्हा बेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये यायचं आहे, कॉन्स्टॅक्टमध्ये यायचं आहे, स्वॅपलाईट करायचं आहे आणि मित्रांनो या लोगोची लेअरची साईज आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत करून घ्यायची आहे। मित्रांनो अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे। हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरल्या साईडला जो शेअरचा ऑप्शन आहे यावरती टॅप करायचा आहे, एक्सपोर्ट ऑप्शनवर टॅप करून आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ एडिटिंगसाठी आपल्या यूट्यूब चॅनल टेक विथ मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। पुन्हा भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत।